नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया मिक्स वेज सूप। तर हे सूप आपण हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये बनवू शकता किंवा डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठी अत्यंत पौष्टिक असं सूप आहे। असं सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी मिक्स वेज सूप बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याबरोबरच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर हे मिक्स वेज सूप बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे। सर्व भाज्या स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घ्यायचे आहे। तर मी इथे बारीक चिरलेला लसूण आहे, कांदा आहे, कांद्याची पात, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची आहे आणि पत्ताकोबी घेतलेली आहे। तसेच कोथिंबीरीचे देठ सुद्धा आपण बारीक चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, सोबतच अर्धा लिंबू घेतलेला आहे। सूप बनवत असताना सगळ्या भाज्या अशा छान बारीक बारीक चिरलेल्या असाव्या। भाज्यांचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। यात तुम्ही कॉर्न सुद्धा वापरू शकता। जर तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। तर आता लगेच सूप बनवायला घेऊया। तर कढईमध्ये अर्धी पळी मी इथे तेल घेतलेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूप घेतलं तरीही चालेल। तर तेल छान गरम झालं की यात छान बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि लसूण छान परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये कांदा घालून तोही छान मोठ्या गॅसवरच परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची नाही, हाय फ्लेमवरच परतवून घ्यायचे। कोथिंबीरीचे देठ घालूया। थोडे कोथिंबीरीचे देठ मी इथे शिल्लक ठेवलेले आहे। कोथिंबीरीच्या देठामुळे सूपला आणखीनच छान चव येते। राहिलेल्या सगळ्या भाज्या इथे आपण घालून घेऊया। पत्ताकोबी टाकायची आहे, शिमला मिरची तसेच गाजर सुद्धा इथे टाकायचं आहे। कांद्याची पात सुद्धा यात टाकायची आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हाय फ्लेमवरच आपण सगळ्या भाज्या परतवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम कुठेही लो करू नका, त्यामुळे आपल्या भाज्या सॉफ्ट होतील। पण भाज्या सॉफ्ट न होता ते आपल्याला क्रंची ठेवायचे आहे, त्यामुळे हाय फ्लेमवरच भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहे। छान 1.5 ते 2 मिनिट भाज्या परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे। तर आपल्या गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। तर मी इथे 2.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीडियम फ्लेमवर सूपला छान एक खळखळून उकळी काढून घेऊया। सूपला मस्त खळखळून उकळी आलेली आहे। भाज्या बघा अजूनही त्या क्रंचीच आहे, जरा सुद्धा सॉफ्ट झालेल्या नाही। आता सूपमध्ये आपण काळी मिरी पूड घालूया। तर पाव चमचा मी इथे काळी मिरीची पावडर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालूया। मीठ घालून छान असं ढवळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला सूप तिखट हवं असेल तर कांदा परतवून घेताना त्यात एक मिरची घालून परतवून घ्यायची आहे, पण मी इथे हिरवी मिरची स्किप केलेली आहे। हे सूप तुम्ही असंच सुद्धा पिऊ शकता, पण जर तुम्हाला हे सूप थोडं दाटसर हवं असेल तर त्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरमध्ये गुठळ्या न ठेवता छान सरसरीत मिश्रण इथे तयार करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता। सूप आणखीनच जास्त पौष्टिक होईल। तर तयार करून घेतलेलं मिश्रण आपण छान उकळत्या सूपमध्ये टाकायचं आहे। कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला सूप जास्त दाटसर हवं असेल तर कॉर्नफ्लोअरचं प्रमाण तुम्ही वाढवून घ्या। कॉर्नफ्लोअर घातल्या सूपला छान असा दाटसरपणा येतो। बघू शकता सूप मस्त दाटसर व्हायला लागला आहे। सूपला परत आपण एक उकळी काढून घ्यायची आहे। आता यामध्ये कोथिंबीरीचे देठ टाकायचे। छान हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचं। मस्त असं रंगीबिरंगी सूप तयार झालेलं आहे। सूप आणखीनच छान चटपटीत होण्याकरिता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालूया। गॅस बंद करायचा आणि लिंबाचा रस घालायचा आहे। मिक्स करून घेऊया। गरमागरम सूप लगेचच सर्व करा। छान कुडकुडीत थंडीमध्ये मस्त गरमागरम सूपचा आनंद घ्या।
हे सूप पचायला अत्यंत हलकं आहे, तसेच खूप पौष्टिकही आहे. वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. एकदा नक्कीच बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.